साईनाथ भोईर आणि कृष्णा भोईर हे दोन दिग्गज खेळाडू आपल्याला अतिशय जबरदस्त कार्य करताना दिसत आहेत या टायगर चषकामध्ये. सध्या तरी ते आयोजक आहेत. त्यानंतर रवींद्र गोवारी देखील आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या टायगर ट्रॉफी मध्ये. यस दयानंदजी मेघाळ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागत, आपल्या देखील सहर्ष स्वागत असणार आहे. जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीमचे एक दिग्गज खेळाडू आहेत, सिनियर प्लेयर, भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा देखील इतिहास खूप चांगला राहिला आहे जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीमसाठी, आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. 3 ओव्हरचा हा मॅच असणार आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. दोन्ही टीमनं मात्र एक एक मॅच जिंकलाय जरूर, परंतु या सकाळच्या सत्रामध्ये कुठला संघ 2 मॅचेस जिंकतोय हे मात्र देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने असणारे टीम बाबा स्पोर्ट बीबीपाडा, तर दुसऱ्या बाजूने असणारी टीम गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए. लहू घोषे पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये 2 ज्युनियर प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत, मनीष तारवी अँड भावेश भोईर. ही पारंपरिक जोडी आहे. या जोडीने देखील कमाल केली आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. भरपूर कमी वयामध्ये ह्या 2 खेळाडूंनी मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाऊल ठेवलं आणि आज मात्र परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने भूमिका करत असतात बाबा स्पोर्ट बेपाडा टीम करता. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिला तर मिस्टर भावेश भोईर हा आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भावेशच्या बॅटमध्ये धावा आल्या नव्हत्या, तो पहिल्याच बॉल वरती बाद जरूर झाला होता. यावेळेस पहिला बॉल खेळत असताना हलक्या हाताने शेड्यूलला मात्र वळवलंय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एकदा विकेट पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा डेंजर एंड मध्ये धावत जरूर होता, परंतु 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. यस नो वेट या 3 गोष्टींचा मात्र समावेश घेतला गेला आणि अचूक पद्धतीनं या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेलेत. यानंतर आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट देवदळ आणि त्यांच्या समवेत असणार आहे सिद्धिवन एक्सपोर्ट चंद्रपाडा. यावेळेस आपण पाहिलं तर सफल क्रॉस झाले होते. कृष्णा सातपुते स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता भावेश भोईरनं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा होता. पंचांनी त्याच्या ठिकाणी दर्शवलं. 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्राच्या सुरूमध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. लहू घोषेचा हा पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट मोर्द विकेटने षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळेस उजवी एसटी वाकवली गेली आहे. पहिला धक्का बसतो आहे तो म्हणजे बाबा स्पोर्ट बीपाडा टीमला. भावेश भोईर आउट. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सदस्य रवींद्रजी गोवारी साहेबांना देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे टायगर चषकामध्ये. आणि आपणास नम्रतेची विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. माझे सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोमणीचे आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभले गेले. आपण देखील सहर्ष स्वागत असणार आहे. लहूचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. पायांना फॉलो करणारा हा चेंडू हाताला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. कदाचित दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली की जाईल का? यस, दुसरी देखील कंप्लीट होते. धावसंख्या 3 असताना पहिली विकेट डाऊन झाली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर देवेश माली मैदानाच्या आतमध्ये इन झाला आणि त्याच्या बॅटमधनं या महत्वाच्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिल्या. धावसंख्या जाऊन पुचली ती म्हणजेच 5 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडॉनला मात्र चेंडू रवाना झाला होता. 1 बाउन्स न लहू घोषणे त्याला कलेक्ट केलं गेलंय.
आणि निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होते लहू घोषे. एवढंच हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर टाकला गेलाय. हा वाईट बॉल असणार आहे. त्याच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर टायगर स्पोर्ट बिबडा संघाला मात्र नमूद केलं गेलं. बाबा स्पोर्ट बिबडा टीमच्या माध्यमातून काय तो जबरदस्त मॅच झाला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मनीष तारवीचा रोल खूप चांगला राहिला होता. यावेळेस मात्र त्याला स्ट्राईक पासून थोडंसं लांब ठेवलं गेलं या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो देवेशच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन जे व्हायला हवं आहे ना ते होत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बाईच्या सुरूमध्ये ही एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. मोठा फटका तर या ठिकाणी येत नाहीये, परंतु सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलंय या दोन फलंदाजांना. मात्र षटकातील शेवटचा बॉल असणार आहे. यावेळेस आपण पाहिला तर ओ हो हो मोठी बिग विकेट या ठिकाणी येते. मनीष तारवी आउट. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर हर्षद तारवी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. चला थोडीशी घाई करा कारण भरपूर वेळ झालाय. निश्चितच सायकली थोडं सामना मात्र उशीर जरूर चालू झाला. धावसंख्या आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. तर रोशन घोषे येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरिता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर ऑन स्ट्राईक वरती देवेश माली आहे. त्यानंतर वन डाऊनला मैदानाच्या आतमध्ये इन होतोय हर्षद तारवी. यावेळेस आपण पाहिलं तर हा गुडलिनवरती चेंडू हाताला जरूर होता. नेम धरून गेम करायचा होता, परंतु पुन्हा एकदा लेग बाईच्या मध्ये ही सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती. व्हेरी डेंजरस बॅट्समन हर्षल तारवी आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन
अशा विरोधामध्ये कशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. गणू दिवा अँड लहू घोषे फ्रॉम टीम गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. एक सामना त्यांनी देखील या ठिकाणी जिंकलाय. आता मात्र ही दुसरी लढाई आहे. दुसरी लढाई कोणी जिंकणार हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी षटकातील हा दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज होते रोशन. हॅपटॅकर बॉल होता ऑन साइडला. संदीप त्या ठिकाणी वेगाने पुढे आला होता, परंतु 2 धावा कंप्लीट केलेत. कदाचित तिसरी देखील कंप्लीट केली जाईल का, आणि पाहता पाहता तिसरी देखील पूर्ण झाली आहे. त्यावेळेस आपण पाहिलं तर देवेश देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होतोय. धन्यवाद डीजे. तर अक्षयसाठी या ठिकाणी पारितोषिक आले. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर हरिश्चंद्र भोईर यांच्याकडे 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल, आणि कृष्णा भोईर यांच्याकडे देखील 500 असतील. यावेळेस ट्रॅकर बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता हर्षलनं, मात्र चेंडू जातोय फाईन लीगच्या दिशेनं. त्या ठिकाणी 3 शतरक्षक आले जरूर पुढे, परंतु 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केला जात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15च्या घरामध्ये 15 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 बाद 15 सॉरी 3 बाद 15 या ठिकाणी धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबा स्पोर्ट बीबीपाडा संघ सध्या तरी बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. शेवटच्या मुवमेंटला मात्र थोडासा पाय स्लिप जरूर झाला होता, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात, आणि 3 न मात्र धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18 धावा. या 18 धावा बनवत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. सिंगल डबल वरती मात्र लक्ष कन्वर्ट केलंय, आणि निश्चितच चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण जरूर पाहतोय. म्हटलं जातं ना, नाणं हवेत गेल्यावर आपण छापा किंवा काटावर ओढतो. नशिबावर कशाला अवलंबून राहायचं. आपल्या कर्माच्या आवाजाची छाप अशी असावी की यशाचा काटा आपल्याकडे झुकला पाहिजे, आणि सध्या तरी तसाच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल टॉस डिलिव्हरी निश्चितच या ठिकाणी होती, परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाहीये अक्षय भोईर हा खेळाडू, सॉरी रवींद्र हा खेळाडू. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर निश्चितच 1500 रुपयाचा मानकरी ठरेल. हरिश्चंद्र भोईर यांच्याकडे 1000 आणि कृष्णा भोईर यांच्याकडून 500. कदाचित आणखी पारितोषिक वाढलं जाईल. बॅटिंग वरती आहे. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत, आणि 9च्या सरासरीनं 2 षटकांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18. अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आणि या 6 बॉल मध्ये आणखी जर 12 ते 13 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. षटकातील
यावेळेस आपण पाहिलं तर हा वाईट बॉल, वाईट वर्सेस 22 म्हणजे 2 धावा. ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी पण पाहिलं तर रमाकांतजी चव्हाण साहेबांचं देखील शुभागमन असणार आहे आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. आपणास विनंती करतोय आपण निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या टायगर चषकामध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू निश्चितच चांगला आहे, पडल्यानंतर अगदी स्टंपच्या वरून लँड झालाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. फाईन लेग, लॉंग लेग ही एरिया मात्र बॅटिंग साठी निवडले, कारण 3 शॉट ज्या ठिकाणी खेळले गेले ते मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी देखील पूर्ण झाले. कदाचित तिसरी येईल का? पत्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा मागे राहिलाय. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट झाले. दोन टीमची धावसंख्या झाली ती म्हणजेच 22. या क्रीडा नगरीमध्ये आणखी एक मोठ्या हस्तींच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम असणार आहे. वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपणास विनंती असणार आहे आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर आणखी एक सिनियर प्लेयर म्हणजेच प्रभाकरजी दिवा साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपला देखील टायगर चषकामध्ये सहर्ष स्वागत. प्रभाकर दिवा म्हटलं तर निश्चितच चांगला मोलाचं सहकार्य सातत्याने त्यांचं देखील राहिलंय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम फटका हर्षलच्या बॅट मधनं येतोय, झेल सुटला गेलाय आणि निश्चितच ही दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा 2 धावा ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 24च्या आकड्यावरती. कुठल्या प्रकारचा मोठा फटका अजून सुद्धा खेळू दिला जात नाहीये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 24. हर्षल मात्र निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु त्याच्या बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. आतापर्यंत जेवढे शॉट खेळले तेवढे मात्र मिस्टाइम शॉट त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालेत. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, वाईट यॉर्करचा मारा. हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न मात्र धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच बाबा स्पूट बिपडा टीमची 24 धावा. यावेळेस मात्र ही धाव एक कंप्लीट केले, सुरटी धाव म्हणावं लागेल. अगदी चित्त्याच्या प्रमाणे वेगानं धावला त्या ठिकाणी संजय भोईर आणि या ठिकाणी रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. आउटफील्ड अंपायरचा निर्णय आहे नॉट आउट, परंतु बघूया. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय.
खूप क्लोज हा डिसिजन आहे. निश्चितच खूप क्लोज हा डिसिजन होता. ज्यावेळेस बॉल स्टंपला लावला गेलाय त्यावेळेस मात्र बॅटरची बॅट आहे ती अगदी लाईन वरती आहे आणि डिसिजन असणार आहे OUT आउट. कारण पप्पिंग क्रीज मध्ये बॅट मात्र लँड झाली नाही आहे आणि त्याच कारणानं रन आउटच्या सर्व मध्ये संजय भोईर मात्र या ठिकाणी आउट असणार आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे मैदानी शाद मध्ये. अक्षय भोईर षटकार करता 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे अक्षय भोईर साठी. कृष्णा भोईर यांच्या माध्यमातून 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक फलंदाज बाद केला जातोय. मनीष तारवी बाद झाल्यानंतर अक्षरशः बॅटिंग लाईफलाईन आहे ती थोडीशी कमी जरूर पाहायला मिळाली. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 बॉल मध्ये 25 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाला. त्या अगोदर जाणार आहोत आपण मात्र टॉस बॉक्सच्या दिशेने. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट देवदळ वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा. दोन्ही टीमच्या कर्णधाराला ऑफिशियल कॉल असेल. आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. चला सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीमचं संगणक आपण देखील यायचं आहे. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर विराजमान आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे माजी सदस्य रवींद्रजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रवींद्रजी गोवारी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे टेल दुसऱ्या बाजूने आहे हेड. हेड असा कॉल येतोय देवदल टीम कडनं मात्र येते हेड. टॉसचा निकाल गावदेवी स्पोर्ट देवदलच्या बाजूने लागलाय. दादांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलाय देवदल टीमनं. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय या ठिकाणी तुम्ही घेतलाय. समोरच्या संघाला फिल्डिंग करत असताना किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 40 ते 45. 4 ओव्हरचा मॅच असणार आहे. 4 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज वापरावे लागतील. ते 4 गोलंदाज कुठले असणार आहे? आकाश आहे, प्रकाश, सागर आणि रघुनाथ. निश्चितच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल? प्रकाश बरोबर. एकंदर तुम्ही या ठिकाणी आलात ही स्पर्धा या ठिकाणी पाहिली हे आयोजन पाहिलं कसं वाटलं? छान आहे आयोजन. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. विनोद परेट माझ्यासोबत जोडले जातात सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीमचे संगणक. विनोद टॉस जिंकलं असतं डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची. 4 ओव्हरचा मॅच आहे. गावदेवी स्पोर्ट देवदलच्या विरुद्ध किती धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जाईल? 50+. आज तुमचा संपूर्ण संघ आहे का? नाही, 2 प्लेयर नाहीत. 50+ जाण्याचा निश्चितच तुम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीलाच पॉवर प्लेच्या जी ओव्हर असते आणि सलामीची जोडी कुठली असणार आहे? मी आणि रुपेश गोवारी. रुपेश गोवारी म्हटलं तर सध्या फुल भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय. 5 बॉल मध्ये 5 षटकार देखील मारलेत. शुभेच्छा असतील तुमच्या टीमला देखील. बेस्ट ऑफ लक.
तर मित्रांनो टॉस बॉक्स न्यूज अशी होती, टॉसचा निकाल आपण पाहिला तर तो लागला गेला आहे. गावदी स्पोर्ट देवदलच्या बाजूने त्यानं स्वीकारले आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीमला. आपण जाणार आहोत पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी आमचे गुरुवर्य सज्ज असतील, व्हॉइस ऑफ कोलांडे सागर जिमाली. थँक्यू. धन्यवाद. मॅच सुरू झाले. पंचांचा इशारा आलाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, लहू आणि रोशन. क्या बात आहे, वेगवान चेंडू, त्याच्यावरती प्रहार केलाय. चेंडू कुठपर्यंत जाईल तर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरुवातीच्या चेंडूवरतीच प्रहार केलाय, कारण की ज्या पद्धतीनं आपण पाहिलं मनीष यांना आपण अनुभवलेला आहे. आदरणीय सन्माननीय या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री सरपंच आत्मारामजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले इतर सहकारी जर त्यांचे असतील तर त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण सुद्धा स्टेजवरती यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. वेलकम दादा, वेलकम. आपण पाहतोय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. लॉर फुलटॉस, चेंडू खाली, शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल टिपला तो फलंदाज. लहू बाद. थँक्यू. त्याला आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातोय, पाहतोय काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. तर बिघडलंय असं तर लहू घोषे बाद झालाय आणि धाव संख्या आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 6 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नाव घेत बसत नाहीये, कारण की वेळ मिळाल तर नक्कीच सर्वांची नावं सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवेन. त्यांना सर्वांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय पुढील काही सामन्यांसाठी. मनीष यांचा पुढचा चेंडू, क्या बात आहे, चांगला चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बाद. या गतीला फार महत्व आहे. नजर तुझी दिवाना गे, माले करते जाय, करते जाय. नजर तुझी दिवाना गे, माले करते जाय, करते जाय. थँक्यू डीजे यानेच तर खरा घोळ केलाय, कारण नजरेचा खेळ सध्या चालू आहे क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर आणि मोबाईल मधनं सुद्धा. असो हरकत नाही, मैदान क्रिकेटचं आहे आणि त्यानंतर मैदानामध्ये आलाय वेदांत दिवा. बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय. ऑन हॅट्रिक तो म्हणजेच मनीष. मनीष याच्या वेगवान गोलंदाजीला दाद द्यायला हवी. काय सुंदर वेग टाकतोय. कदाचित या ठिकाणी जर स्पीडोमीटर असता तर या चेंडूंचा वेग नक्कीच आपल्याला मापता आला असता. मात्र मी म्हणे नक्कीच 30 135-40 पर्यंत हा वेग आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळत असेल. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक मनीष तारवी, राईट मोर द विकेट. हो, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढाच चांगला शतरक्षण संतोष याच्या माध्यमातून. बघा तुम्हाला कमी धावसंख्या आहे आणि ती कमी धावसंख्या जर राखायची असेल तर नक्कीच शतरक्षण चांगलं करावं लागेल. या संघाला जो शतरक्षण करतोय संघ त्या संघाला तुम्ही कमी समजू शकत नाहीये, कारण की त्याने बलाढ्य टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला या पहिल्या लढतीमध्ये बाद केलाय, ते पराभूत केलाय. त्यामुळे आपण पाहू शकतो की इथे बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन बीबीवाडा हा संघ जो आहे नक्कीच एक जबरदस्त संघ आहे. टार्गेट जे आहे एकूण टार्गेट जर आपण पाहिलं तर 25 धावा झाल्यात, 26चं मला वाटतं टार्गेट आहे आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आतापर्यंत दिल्यात. सुरेख कामगिरी आपण पाहू शकता.
नक्कीच या आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री आत्मारामजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. या ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे ग्रामविकास अधिकारी सन्मान श्री चव्हाण साहेब या ठिकाणी नक्कीच आपल्याला उपस्थित झालेले बघायला मिळाले. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आदरणीय सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य पोमन रवींद्रजी गोवारी आणि या ठिकाणी उपस्थित आहेत हरिश्चंद्रजी भोईर. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ज्यांचं नेहमी या आयोजनाला सहकार्य असतं ते सन्मान्य श्री अंकुश मामा तांबडे यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू समाप्त झालेत आणि 6 चेंडू समाप्त झाल्याच्या नंतर धावसंख्या किती आहे तर धावसंख्या आहे ती 8 आणि अजून सुद्धा आपण पाहू शकतो 12 चेंडू शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये मला वाटतं अजून सुद्धा 17 धावांची गरज असेल. लक्षात घ्या 25चा टार्गेट आहे, 24 धावा झालेल्या आहेत म्हणजेच 17 धावांची गरज आहे. भावेश भोईर बॉलिंग मार्कवर. भावेश चांगले गोलंदाजीला नक्कीच ओळखला जातो, चांगला गोलंदाज आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. या ठिकाणी ऑन साईडला चेंडू खेळला जातो, शतरक्षक त्या ठिकाणी नितीन माळी. शतरक्षण खराब झालंय. हर्षल एक चांगलं शतरक्षण हर्षलच्या दिवसामध्ये केलंय हे आपण अनुभवलंय आणि हर्षल याच्या बॅटमधनं सुद्धा काही धावा नक्कीच चांगल्या आल्यात. राजेश दादा वेलकम. सारजा परिसरातून अनेक उत्कृष्ट असं क्रिकेटर माझे क्रिकेटर म्हणून आपण त्यांना अनुभवलेला असेल आणि आज एक चांगलं नागरिक म्हणून या ग्रुप ग्रामपंचायत पोमन परिसरातील अजून एक नागरिक या ठिकाणी बघायला मिळतात, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. जाऊया आपण मैदानाच्या बाजूने 9 धावा धावफलकावरती लागल्यात. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे, लो स्कोरिंग गेम आहे. या लो स्कोरिंग गेमला पाहत असताना प्रेक्षक सुद्धा नक्कीच एक आनंद घेत असताना आपल्याला बघायला मिळतात. क्या बात आहे, सुरेख चेंडू, अतिशय चांगला चेंडू आहे. एक सिंगल डबल या ठिकाणी दिली जाते बघा, सिंगल डबल घेतली जाते आणि धावफलक पुढे ठेवला जातोय. थोडासा प्रेशर शतरक्षण करणाऱ्या संघावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. रोशन पुन्हा एकदा स्ट्राईकला आला आणि त्याच्या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली रोशन याच्या गावदे भेंडेपाडा या संघाची तर 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. भावेश काहीतरी मॅजिक करावं लागेल. जे मॅजिक घोषियाने केलं होतं मनीष याच्या विरुद्ध तेच मॅजिक या ठिकाणी करावं लागेल. एकतर डॉट किंवा विकेट. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक नाहीये तिकडे, एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अक्षय येतो, चेंडूला उचलतोय, फेकतोय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाहणं गरजेचं काय घडतंय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं या ठिकाणी पंचांनी मात्र थर्ड अंपायर कडे हा रेफर केलेला आहे डिसिजन. पंच जस्ट शॉर्ट ऑफ द क्रीज, आउट. बाद झालाय फलंदाज. थोडंसं नक्कीच आपण जर पाहिलं तर डिसिजन या ठिकाणी पंचांनी आमच्याकडे म्हणजे थर्ड अंपायरकडे प्रोसीड केलं होतं, फॉरवर्ड केलं होतं आणि त्याचाच निर्णय या ठिकाणी आलेला आहे. आदरणीय सन्माननीय सर्व मान्यवर यांचं खूप खूप स्वागत आहे. प्रथम क्रमांक ट्रॉफी आपण जर पाहिली तर मथुरा ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज पहिल्या क्रमांकाच्या आलेल्या आहेत. आदरणीय सन्मान्य श्री संदीपजी ठाकरे, प्रभाकरजी कांबडे आणि संजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून आलेल्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत, ज्या आपण 3 ट्रॉफीज पाहतोय. मला वाटतं एक ट्रॉफी जी आहे ती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मथुरा ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून आलेली आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ते ओम आयुष ट्रान्सपोर्ट सौजन्य मनीष सुनील पागे. मनीष आहे का? या ठिकाणी आपण मॅचकडे जाऊया. मॅच थोडासा रंगत चाललेला आहे. आता पुन्हा एकदा तीच गत या ठिकाणी निर्माण होणार होती, कारण की ज्या पद्धतीने थ्रो जर आपण पाहिला तर थोडासा स्लो आला होता. भावेश आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 धावा, धावसंख्या 12 धावा धावफलकावरती, 25चं टार्गेट. म्हणजे अजून सुद्धा आपण जर पाहिलं 13ची गरज अजून सुद्धा आहे. आणि चेंडू किती शिल्लक असेल
या 13 चेंडू बनवण्यासाठी. सॉरी 13 धावा बनवण्यासाठी. तर 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न संदीप याचा. चांगल्या पद्धतीने इथं खेळला जातो चेंडूला. मात्र शतरक्षकला चेंडूला फील्ड केलाय. नाही, इथे मिसफील्ड झालाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हा चेंडू नक्कीच आपण पाहू शकतात. चांगल्या पद्धतीने नंतर फील्ड केला गेला. आणि किती धावा मिळाल्या तर आपण पाहू शकतात 3 धावा पूर्ण झाल्यात. शतरक्षण खराब. जसं म्हटलं जातं की बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षण असा. धावफलक पुढे सरकली गेली. जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. 10 धावांची अजून सुद्धा गरज असेल. 7 चेंडू हे शिल्लक असतील. थोडस मॅच झालं होतं आणि त्यामुळे थोडासा आपण पाहतोय आमच्याकडे मिसकमेंट सुद्धा झाला असावं. त्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. कारण की या ठिकाणी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केले त्यांची सुद्धा नावं घेणं फार महत्वाचं आहे. हवेमध्ये चेंडू कॅच आहे. इथे मनीष चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी इथे कुठली चूक नाही झाली. फलंदाज बाद. नजर तुझी दिवानी रा मला करत जाय नजर तुझी दिवानी रा मला करत जाय. चला 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 या ठिकाणी आपण पाहतो आपल्याकडे वेळ नाहीये. कालचा दिवस आठवा. कारण की शेवटचा मॅच जो होता तो 2 षटकांचा झाला होता. त्यामुळे मी विनंती करेन सर्व खेळाडूंना आणि सर्व संघांना सुद्धा की कमीत कमी वेळ खर्च करा. कारण की जसं म्हटलं जातं की घड्याळ कितीही महागडं असलं तरी सुद्धा ते विकत घेऊ शकतो. मात्र वेळ अजूनपर्यंत कुणालाही विकत घेता आलेलं नाहीये. इथे गोलंदाजी मार्क वरती आहे नितीन माळी. नितीन याच्या गोलंदाजीकडं सर्वांचीच लक्ष लागलेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावांची गरज असेल ती 10. 6-10-10चं इक्वेशन आहे. 6 चेंडू 10 धावा. मी म्हणेन जर तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल, जर तुम्ही जिद्द आणि चिकाटी या क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये राखत असाल स्वतःच्या अंगी तर 10 धावा म्हणजे फार आहेत. गोलंदाजी करत असताना तुमचा ॲटिट्यूड फार महत्वाचा आहे. मात्र भेंडीपाडा संघाला या 10 धावा कराव्या लागतील जर जिंकायचं झालं. ऑन साईडला शतरक्षक आहे तिकडे. मात्र भरपूर शॉट पडलाय. हर्षलाला चेंडू चेंडूला उचलला फेकला आणि या ठिकाणी जोपर्यंत फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. नक्कीच चांगली फलंदाजी संदीप याची. आदरणीय सन्माननीय मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमचे सन्माननीय श्री गणेशजी कोठावले यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो स्टेजवरती येऊन असनस्त व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. खूप खूप स्वागत आपलं या टायगर स्पोर्ट्सच्या आयोजनामध्ये. चेंडू शिल्लक असतील 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आणि त्या प्रश्नाचं आलंय उत्तर. धावा येतात ह्या अवांतर. धावफलक पुढे सरकला गेला 18 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त. चेंडू शिल्लक असेल 5 धावांची गरज असेल ती 7. मात्र सामना संपलेला नाहीये. हवेमध्ये चेंडू चेंडू खाली देवेश आलाय आणि या ठिकाणी फलंदाज अजून एक बाद झालाय तो म्हणजे संदीप. चल पुरी नाचाया चल दारुपेचा ताल भरी नाचाया चल. चल पुरा नाचाया चल तुझी माझी जोडी बेसे नाचाया चल. बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन बेबीपाडा हा संघ आजच्या दिवसामध्ये भल्या भल्या संघांना मागे टाकण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिल्याच सामन्यामध्ये टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघासारखा मोठा तगडा संघ या संघाने मात्र मागे ठेवलाय आणि त्यांनी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पुढच्या फेरीमध्ये गावदेवी भेंडीपाडा ए संघ जर आपण पाहिला तर नक्कीच त्याला इथे स्ट्रगल करवत असताना दिसतोय. हा म्हणजेच बाबा स्पोर्ट्सचा संघ. चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे आणि फलंदाजीला आलाय तो म्हणजेच विलास. विलास धानवाटू
नितीन माळी. ओ इथे चांगली गोलंदाजी मात्र शतरक्षण किती चांगलं होते ते पाहणं गरजेचं आहे. शतरक्षण किती चांगलं होत आहे. इथे मात्र 2 धावा दिल्यात. 2 धावा दिल्यात. या 2 धावेनं धावफलक मात्र थोडासा पुढे सरकतोय. भेंडीपाडा संघाच्या मनामध्ये नक्कीच थोडासा सुटकेचा श्वास सुटला असेल, कारण की 2 धावाला या चेंडूवरती. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये अजून सुद्धा 5 धावांची गरज आहे. म्हणजे पारडं अजून सुद्धा जड आहे. ते म्हणजे बाबा स्पोर्ट या संघाचं. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त मॅच या मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 5 धावांची गरज. नितीन ओ कुठला चेंडू कशा पद्धतीने, नक्कीच पंचांचा कुठलाही निर्णय याचा अर्थ लीगल बॉल. 2 चेंडू आणि 5 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. काय जबरदस्त खेळ पाहणं गरजेचं आहे. नितीन 2 चेंडू 5 धावा. या चेंडूवरती भरपूर मोठं भविष्य अवलंबून असणार आहे. नितीन याच्या ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी मनीष, आणि या ठिकाणी मात्र चेंडू अडवलाय. झेल सुटला असला तरी सुद्धा आपण जर पाहिलं, खराब शतरक्षण, खराब बॅकअप. परिणाम आपण पाहू शकता काय घडतंय. तर नक्कीच इथे धावा आल्यात त्या 2. 1 चेंडू 3 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. मनीषाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगला प्रयत्न, जरी झेल घेतला नसला तरी सुद्धा काही धावा त्याने अडवल्यात. मात्र थ्रो फार पॉवरफुल होता. 1 चेंडू 3 धावा. काय रंगतदार स्थितीमध्ये सामना आलाय. चिकाटी भरा हा खेळ पाहायला मिळतोय क्रिकेटच्या मैदानावरती. 2 संघ एकमेकांचं अस्तित्व मिटवण्याच्या ईर्ष्येने या मैदानाच्या आतमध्ये लढताना दिसतात. क्रिकेट हा सांघिक खेळ आणि सांघिक पद्धतीने खेळायला हवा. तसंच या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन सर्वांनी नक्कीच चांगलं दिलंय. दरम्यान 1 चेंडू 3 धावांची गरज. विलासच्या समोर नितीन. दोघांमध्ये चाललेलं आहे द्वंद्व युद्ध आहे. या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेनं चेंडू जातोय, पाहणं गरजेचं आहे. काय घडलंय तर चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तुझी माझी जोडी बेसेना जाया चल. हरुच टकमक नागस नागस भारी दिसस. काहीही पोऱ्या सांगस तूच मला आधी नागस. चल पोरी नाचायला तारपा तारपा नाचायला. चल पोरी नाचायला तारपा तारपा नाचायला. चल पोरा नाचायला तारपा तारपा नाचायला. चल पोरा नाचायला तारपा तारपा नाचायला. काय जबरदस्त मॅच झाला. एक शेवटच्या चेंडूपर्यंत आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठला खेळाडू मॅन ऑफ द मॅच येतोय हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. कुठला खेळाडू या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच असेल तर लहू घोषे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत. खूप खूप अभिनंदन गावदेव मेंढीपाडा ए